बोला मॅडम. काय बांधले डोक्याला. काय नाही होत, काय नाही. छान आहे, छान आहे, छान आहे, छान आहे, छान आहे, छान आहे, छान आहे. हा, बोल. छान आहे. काय पंचा बांधले छान आहे ना. कार्पण आहे ते पंचा का होईना. पांढरा शुभ्र छान आहे उलट. टाइम जातोय कुठं निघून भरपूर काही झालाय. कळतच नाही. 8 वाजले तर वाटतच नाही. शेळ्यांना खायला घेऊन या आता पटकन. त्यांना व्यवस्थित सगळ्यांना खायला मांडा. बरं, एक 5 मिनिटात तुम्ही काय करतो, शेळ्यांना खायला आणतो घास हा. आणि थोडस बघतो अजून काय आहे का तर शेळ्यांसाठी घेऊन येऊ. तू काय करतो, शेळ्याचं आवरू लगेच खायला घेऊन लगेच आलो आवरू. आपण, खायला टाकू शेळ्याला बी ओके. आणि बाकीचं बी आवरायचं बघ. हा. उशीर. चला सकाळी सकाळी 8 वाजल्यात. ह्या साईडला बघा सूर्य उगलाय आपल्या दुकानाच्या समोरून. मी चाललोय रानात. चला तर आता गाम्याला घेतलंय मी. गाम्याला घेऊन आता गाम्यालातच थोडा घास आणायचा आहे आणि थोडंसं बघू अजून काय असलं तर आणू. तर शेळ्या बघा त्या सकाळी सकाळी काय खायला आणलंय का, काहीच नाही आणलं. घास घेऊन आलो खायला. विराज बोलायचं नाही, काय नाही काय नाही. विराज म्हणतोय बोलायचं नाही. करड मोकळीचे तर ते झाडाचा पाला खायला लागली आणि विराजला म्हणलं विराज, तर विराज म्हणतोय माझ्याबरोबर आज बोलायचं नाही. का रे विराज, विराज चल रानात. विराजला राग आलाय. का राग आलाय एकदा त्याचा राग काढून दो तुम्ही आणि शॉर्टकट मध्ये थोडासा हेडू मी पटकन दाखवतो. तर विराज 2 शब्द पटकन. कोण राग आलाय मला सांग फक्त. म्हणजे तुला मी रनिंगला घेऊन नाही गेलो म्हणून माझा राग आलाय. तर विराज म्हणत होता हानुक 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 हानुक. विराज म्हणतोय आज आपल्याला रनिंगला जायचं होतं रोडनी बरं का, आणि मग तुम्ही नेलं नाही म्हणून मला राग आलाय तुमचा आणि मी तुमच्या बरोबर बोलणार नाही. तर विराज म्हणत होता असंच रोडनी चला आपण रनिंग करून येऊ तिकडे जाऊन. तर सकाळी सकाळी दुकानाच्या समोर आपलं रोड आहे तिकडे जायचं होतं, रनिंग करून यायचं होतं आणि मग नाही नेलं तर विराज झालाय नाराज. आहे का नाही विराज. बरं चल रानात रनिंग करू आपण. चल 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 रानात. वाटा रोडला रोड नियम करायचा आहे, रानात नको. चल ना रानात चल माझ्या बरोबर. दीपाली आलो माघारी. शेळ्यांना हा आवडतो मी आलो लगेच. चला गहू पण आता काढायला आलायची. अजून थोडासा 1-2 दिवसात पूर्ण वाळला की काढून घ्यायचा आहे. गव्हाबद्दल कोणाला काही माहिती असेल तर सांगा, कारण गहू पूर्ण पिवळा पडलाय पण थोडासा अजून त्याच्यात हिरवा हायचे. तर हिरवळ पण अजून आहे ना गावाला, त्याच्यामुळं आत्ताच काय काढायचं नाही म्हणले, थोडं वाळून द्या मग काढू. लवकर काढला तर काही काय कलर येत नाही म्हणले, तर बघू. चला पटकन सकाळी सकाळी 8 वाजल्यात घास कापू. घास कापून थोडंसं ज्वारीचं बाटूक पण न्यायचंय आणि मग लगेच जायचंय घरी. तर लय वेळ काय मी घेत नाही, पटकन व्हिडिओ काढतो आज आणि पटकन जातो. बोलता बोलता आलो. आता सध्याला घासामध्ये मिरच्या झाड आहेत बारीक बारीकच इथं, पण ह्याला पण मिरच्या लागल्यात आता, फुलं वगैरे यायला लागलेत. आता काय माहिती रोग मावा पडायचा तरी मी लय वेळेस फवारले, अजून पण फवारा मारावाच लागेल ह्याच्यावर. चल आता पटकन काय करतो मी, घास कापून घेतो. आपलं इथं घास आहे ना, तर घास लगेच कापतो आणि थोडीशी ह्या साईडला थोडंसं बाटूक म्हणजे थोडी ज्वारीचं बारकाली जी ही आहे ती पण घ्यायचं बाटूक थोडंसं. पटकन सकाळ सकाळ घास कापून लगेच घरी जाऊन शेळ्याला टाकून शॉर्टकट थोडा थोडा करूनच पटकन व्हिडिओ काढतो व्हिडिओ म्हणजे. आणि बघू आता दीपालीचं काय चाललंय, घरी चाललं की ते पण दाखवतो. विराज आज नाराज झाला. सकाळी सकाळीच उठला की मला चला आपण इकडं रोडकडे जाऊ, व्यायाम करा रोडनी. पण सकाळी सकाळी एवढा टाईमच नाही, कारण आता इथून घास घेऊन जायचं आहे, घरी शेळ्याला टाकायचं आहे, त्याच्यानंतर आंघोळ करायची, त्याच्यानंतर गिऱ्हाईक सुरू होईल दुकानाला, ते आवरायचे, पुन्हा ड्युटीला जायचे. म्हणजे सकाळ सकाळ भरपूर काम असते. मोकार 10-15 मिनटं घालण्यात काही टाईमच म्हणजे मोकार टाईम देतो आणि ते काय उपयोगायचं नाही. तर हळूहळू रानातले बी कामं आलेली आहेत. आता गहू काढावंच लागेल. ते पण आले. वांगे तर असं झाले आठवडाभर झाले आम्ही वांगे कुठं म्हणजे तोडून विकायला वेळच भेटा ना. सकाळी सकाळी सकाळचंच काय लहान लहान. आता दिदी बी अशी याडवून करते, दिदीला एक जण सांभाळायला लागते, गिरायकाला की गिरायकाला बी बघावं लागत आहे. सकाळी दुसरा माणूस असतो मग त्याला उरकावं लागतंय सकाळ सकाळ बाकीचं बी. त्याच्यामुळं टाईम काय सध्याला लक्षातच आहे ना कुठं चाललाय. तर चालला आपला एक व्हिडिओ काढायचा प्रयत्न असा चालू आहे आणि व्हिडिओ काढतोय. पण विषय असा होतोय कधी कधी व्हिडिओ बी 2 दिवसात लवकर अपलोड व्हायना, म्हणजे नेटचा बी काही प्रॉब्लेम आहे काही कळाना आणि असंच होतंय. लय अवघड आहे. तर बघू चालूच असते थोड्याशा अडचणी.
तर घेतो आता घास कापून तुम्हाला आणि जाऊ घरी आता एकदा. चला आता निघलोय घरी. थोडंसं घेतलंय ज्वारीचं बाटूक आणि थोडा घास पण कापून घेतलाय गमेल्यात, तेवढं शेळ्यांपुरतं सकाळ सकाळ, आणि आता जातो घरी. चला तर आता घास आणला होता, बांधला. शेळ्या कशा खात्यात, वर बांधला ना तर वायाला जात नाही जास्त आणि सगळ्या खरडून खात्यात, आणि खाली जर टाकला ना तर मग वायाला जातो दीपा, आहे का नाही? काय होतं काय की शेळ्याला खाली टाकलं की खातच नाहीत, तुडीत येतात आणि वास घेतात आणि खात नाहीत. मग त्यांची सोय करू ना काहीतरी. चालतंय बघा. सकाळी सकाळी आता थोडंसं झाला शेळ्यांचा पण नाश्ता झाल्यासारखं. शेळ्या जातात चरायला. तर आपण आता ही नवीन शेळी आणलेली आहे ना, कालच्या शेळीमध्ये पाहिलं असेल तर ही आपण 20 हा तर आम्ही आणली होती 20,000 शेळी ही. तर बघा अशी 20,000 शेळी आहे. हिला काय लावित नाहीत आता सध्याला, त्यामुळे तिला तर खायला आणावंच लागतं, आणि करडं पण घरीच असते. गेली सगळे. चला आनंदी, चला आपल्याला पण आवरायचं. चला पटकन आता. आनंदीला घेतलं होतं मी, आता आवरायचं, आंघोळ करायची. टाईम सकाळी सकाळी जातोय असा कामात. घेतो आता एकदा आंघोळ करून सकाळ सकाळ. गिऱ्हाईक पण येते शाळेत, पोरं पण यायला लागले दुकानाला. चला आपण ह्याला नाव दिलं 20,000ची शेळी. याचं कारण आहे, समजा ठीक आहे आपल्याला 19,000ला बसलेली आहे, पण आपण 20,000च्यामुळे म्हणतो की राऊंड फिगर बरं म्हणतंय सांगायला बी. बर हां दीपाली ठीक आहे, पुढे लाव तू. विराज काय करतो? पेन लावतोय. ते लाल पेन आहेत, दुसरे लावायचे पेन आपल्याला अजून. पटकन पुढे पेन पण लावून घेतो. बाकीचं सामान आलंय ते पण लावून घ्यायचंय. काय करते ती? काय करते ती? हा ठेव तू पेन, ठेव ठेव तू डब्यात पेन ठेव लवकर, पटापटा पेन आवऱ्यो. विराज पेन अरे मग तिला दे ना पेन, ती पण आवरी दी ना, तिला पण दी पेन. कसं असतंय दोन पोरांचं, एक जण आवरीतय एक जण उडीतय. विराज म्हणतो मी ठेवतोय पेन आणि आनंदी घेतीये. आता कसं करायचं दोघांचं? विराज कसं करायचं तुमचं? कसं करायचं बघा ना. बोला. सगळे पोरं आले शाळेत. अयो बाबो, आज कोणावर आहे? शनिवारी हे कपडे घालायला सांगितलेत का? का शाळेचा ड्रेस आहे? मला दे माझे 1 रुपया. चला तर आता सध्याला आलो आम्ही रानात. संदीप भाऊ आले, ते म्हणले वांगे न्यायचे, मग आणली 1 पिशवी. म्हणलं घ्या वांगे. तर काय आज सकाळ धरून कामातच वेळ चाललाय. आता जवळपास सकाळच्या 10:30 वाजल्यात, 11 वाजत येते. कामं तर काय आवरणार तेवढं. संदीप भाऊ मला वांगे घेऊ टाकायचं सगळे. एक काम कर, इकडे मोठ्याले असले इकडे ह्या कोपऱ्यात. पलीकडे आहेत, खाली खाली वाकून बघ. एक मोठा तो तुझ्या माग किती मोठं आहे वांग. इथं पण आहे, इथं एवढे वांगे इथं किती छान मस्त काळे भोर. हा 2-3 झाडं लावा. कशाची तांबाटी लावायची? सगळं करायची इच्छा आहे, पण करायचं काहीच नाही, नुसतं म्हणायचं मायासारखंच. नाही हे आपल्या ही काय होतं माहिती का? हा. खुरपीत नाही तर कामरायचं म्हणून कर वाटत. सगळ्याला वाटतं आपण करावा, माळव करावा, हे करावं ते करावं, पण करणं बहु अवघड आहे. फक्त म्हणता येतं हे केल्यावर असं आहे चांगलं आहे, ते केल्यावर चांगलं आहे, ते केल्यावर चांगलं आहे. केल्याच्या नंतर कळत